अमृत आहार घोटाळा, मारेगावात सीडीपीओ कळमकर यांच्या बदलीवर नागरिक असंतुष्ट, चौकशी व निलंबनाची आक्रमक मागणी. आदिवासी पेसा क्षेत्रातील गरोदर महिला, स्तनदा माता आणि कुपोषित बालकांसाठी राबवल्या जाणाऱ्या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेत कोट्यावधी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा गंभीर आरोप होत आहे. मारेगावचे प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी दीपक कळमकर यांनी प्रत्यक्षात आहार न पुरवता केवळ कागदोपत्री व्यवहार दाखवून निधी लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. घोटाळ्याची पोलखोल होताच कारवाईच्या भीतीने अधिकारी कळमकर यांची तब्येत बिघडल्याचे सांगून यांनी हिंगणघाट येथे विश्रांती घेतल्याचे समोर आले आहे. दरम्यान प्रशासनाने कळमकर यांची केवळ बदली केल्याने मारेगाव तालुक्यातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. आम्हाला केवळ बदलीची मलमपट्टी नको, तर त्यांची सखोल चौकशी करून तात्काळ निलंबित करा, अशी आक्रमक भूमिका स्थानिक पालकांनी घेतली आहे. नियमित आणि दर्जेदार आहार न मिळाल्याने पेसा क्षेत्रातील अनेक बालकांचे वजन प्रचंड प्रमाणात घटले असून कुपोषणाची पातळी चिंताजनक बनली आहे. या गैरव्यवहारात संपूर्ण मारेगाव बालविकास कार्यालय लिप्त असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे यवतमाळचे जिल्हा बालविकास अधिकारी विशाल जाधव यांनी दीपक कळमकर यांच्या कार्यकाळातील संपूर्ण व्यवहारांची निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी लावावी, केवळ बदली न करता कळमकर यांना तात्काळ निलंबित करावे आणि दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून निधी वसूल करावा, अशी मागणी मारेगाव वार्ताच्या माध्यमातून प्रशासनाकडे करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. मारेगाव वार्ता, सचिन मिश्रा, मारेगाव, यवतमाळ.